मंडळी, देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। अब की बार 400 पारचा नारा देऊन भाजपनं कंबर कसली आहे, तर सत्ताधारी भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी विरोधकही सज्ज झालेत। पण जागा वाटपाच्या मुद्द्यावर घोडं अडलंय। महायुती असो किंवा महाविकास आघाडी, कुणाचाच फॉर्म्युला अजूनही ठरलेला नाही किंवा ठरला असेल तर तो अजून जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे जागा वाटपाचं कोडं कधी सुटणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मवियात जागा वाटपाचं कोडं सुटेना। महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्हीकडे सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। अर्थात कारण आहे ते लोकसभेच्या जागा वाटपाचं। दोन्हीकडे बंद दाराआड चर्चा तर होतीये, पण फॉर्म्युला काही ठरत नाही असंच दिसतंय। 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहांसोबत महायुतीतील नेत्यांची बैठक पार पडली। भारतीय जनता पार्टीचा अमित भाई, आप आगे बढ़ो। यावेळी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात कोणत्या जागा लढवण्यासाठी उत्सुक आहे याची माहिती अमित शहांना देण्यात आली। आज एक बैठक झाली, काही प्राथमिक चर्चा झाली, आता आणखीन 2 दिवसांनी ही चर्चा आणखीन फायनल होणार आहे। मात्र 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल असंच दिसतंय, कारण महायुतीच्या नेत्यांची 2 दिवसांनी दिल्लीत बैठक होणार आहे। त्याआधी आज भाजप राज्य कोर गटाची दिल्लीत बैठक होतीये। लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल, एकूण त्याचा टाइम टेबल काय असेल, आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे। त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल। दानवेंच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते। त्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा बैठक होणार आहे। तर दुसरीकडे मवियातही जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। मविया नेत्यांचीही आज मुंबईत बैठक पार पडली, ज्याला प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते। मात्र 2 तासातच प्रकाश आंबेडकर बैठकीतून बाहेर पडले। क्या हुआ आज क्या हुआ है, कुछ नहीं हुआ है। मीटिंग ऊपर से होगा आप लोगों को। अच्छा, सर क्या जो पॉझिटिव्ह है मला जाऊ दे, आप मान गए या नाही? मी असं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये। नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या एक प्रस्ताव दिलेला आहे। त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या 3 पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे। माननीय बाळासाहेब आंबेडकरजी आले होते, त्यांच्याबरोबर अत्यंत समाधानकारक अशी चर्चा आमची झालेली आहे। जागांचा काही फॉर्म्युला नाही, त्याबरोबर झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक आहे। आजच्या बैठकीत झालेली चर्चा आम्ही आमच्या कार्यकारिणीत करू, त्यानंतर प्रस्ताव देणार असल्याचं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी मवियाच्या नेत्यांना दिल्याचं समजतंय। मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही, आम्हाला ते सांगण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे हे सगळे राहिलेले अजेंडे आणि जागेच्या संदर्भात पुन्हा वेळ मागून घेतलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा बसून चर्चा करू असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आता कदाचित पुढच्या बैठकीत यापेक्षा काहीतरी नवचित्र असेल आणि बदल घडेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे। 9 मार्चला मवियाची आणखी एक बैठक होणार आहे। या बैठकीनंतर मवियाचा फॉर्म्युला ठरेल। त्यामुळे वंचित मवियाच्या साथीनं निवडणूक लढवणार की मग एकला चलोरेची भूमिका घेणार हे सुद्धा तेव्हाच स्पष्ट होईल। महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्हीकडे जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाही।
आता महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं गणित या विकेंडला सुटतं की मग पुढच्या आठवड्यातच जागा वाटपाचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.